अशा तऱ्हेने फायनली आपण आलोय राईड कंप्लीट करून तैलबाईला गडावर. आणि समोर बघू शकताय तुम्ही, असं मला वरती बघायला लागतोय तेव्हा दिसतोय तो. बिस्किटावर जीव पोर. अरे हे आहेत का क्या क्रीमवाले आहेत का? हे बिस्किट खातोय आता आम्ही. 2-4 रायडर आले तिकडे. येलो कोणी घातले? नाही थांबले तिथे. येलो वाला आहे इकडे गाडीच्या. बिस्किट नाश्ता बघ आले टेक्स वाल्याला घाल एक. आता ते सगळंच माणसावणी करा मी त्याला देईन मग. नरम झाले बिस्किट मग. इकडे पण ऑर्डर आलेत तिकडे 4 जण. चाळ गोव्याचं 2 जण भांडणं करतील ना. तो भांडणं केलं, तो भांडण्याच्या मूड मध्ये आहे तो. नाश्ता चालू आहे. किती वाजले 10:30. किती वाजले 9:30. 9:30 वाजलेत. 9:30ला नाश्ता सुरू. आता आपण आहोत तैलबाईलाच्या पायथ्याशी आणि आपले भाऊ लोक सगळे नाश्ता करतात. राकेश, अमर आणि अल्पेश. राकेश, अमर. अरे उलट झालं सगळं. काम करतो अमर ना. अमर, राकेश, राकेश, अमर, अल्पेश आणि अकबर मी. चला नाश्ता करून घेऊ आणि नंतर मग आपण तैलबाईलाची चढाई करू. तिथं बाईक आपल्या पार्क आहेत. तर आपली चढाई सुरू झालेली आहे गडाची. खाली पायथ्याशी नाश्ता केलाय आपण आणि आता वरती चाललोय. अरे आताच हे झालं भाई. 4 पावलं चढलो ना तेव्हाच. गाडीची चावी घेतली काय? घेतली. आणि हे आपली पोरं चढतात वरती. कसरत लागणार आहे माझी भाई आज. मला वाटतंय कसरत लागणार आहे माझी. अरे मस्त मजा. दमलो भाई. का असं का? चला दमलो. अरे हो काय स्टॅमिनाच नाही राहिला हो. कुठल्या पोरीची नजर लागली काय माहिती. आजारी पण पडलो. नजर इज रिअल. मला वाटते गडावर गेल्यानंतर व्हिडिओ बनवेन असं वाटते. काय तो व्ह्यू बघा. आपल्या बाईकचं पार्किंग व्ह्यू बघा. त्या कुठे गेल्या गाडी दिसते काय? ती गाडी तिथे आपण बाईक पार्क केल्यात. आणि
पूर्ण असा पठार हा पसरलाय. हे समोरला एक पठार आहे, इकडं पठार आणि हे इकडं पठार सगळं पूर्ण. आता इकडं सगळं आपला हिरवंगार आहे सगळं आणि इकडे सगळे शेतीचं पठार पसरलाय. हा बघा, हा दिसतोय तो पालीचा कुठला सरसगड, पालीचा सरसगड या साईडला क्लिअर दिसते. हा बघा इथे, हा इथे पालीचा सरसगड दिसतोय. कोरीगड कुठे आहे? कोरीगड कशाच्या? या डोंगरांच्या पाठी आहे कोरीगड. आणि हा एक कुठला तरी आहे ना गड समोर दिसते. हा एक सुलका. हा 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 एक आहे, हा एक पण, हा पण गडच आहे. आणि हा सगळा व्ह्यू बघा पूर्ण लाजवाब. 28% बॅटरी राहिली माझी कॅमेऱ्याची. 100% केली होती. 93% केलेली. येताना गाडीवर लावला आपण गेलो तिकडं. आपण बघ लावला खाली कच्चा रोड लावला सगळं. राईट मारला ना आपण, तिथून सरळ पुढे जायचं. इथून कसला व्ह्यू दिसते बघा बघा. पावसाळी कसला भारी वाटेल. खाली उतरलो बरोबर. हा हिरवागार सगळीकडे. तिथून सरळ गेलास ना तिकडून आणि आपल्याला वरती चढायचं आहे अजून. आणि इथं डिस्कशन चालू आहे कुठून चढायचं, कुठून काय करायचं. तिथून गणगड दिसतो. पाणी बाहेर जायला जागा कुठून नाही यार, किती दरी आहे खाली. ही व्हॅली आहे, तुला बोलतेच नाही. ती बघ किती लांब आहे. तैलबाईला तिथे एक वावर. हा आपण घेतोस का? हो. एवढा माझा आवाज फक्त उडो का रे? राख्याला सगळं माहिती आहे. असं विचारतो राख्याला. राख्याला सगळं माहिती आहे बाई. नाही एवढे असं समजून देत नाही. हा काय? दिसत नाही ना. हा 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 पठार दिसतोय उंच गणगड आहे समोरचा. का तो वरचा एकदम? नाही समोरचा. हा खालचा ना. तो तिकडं काय आहे ते? मंदिरासारखं दिसतंय का काय? मंदिरासारखं दिसतंय बघ. कुठलं? ताजमहल. ते तसंच आहे, सुळके आहेत ते फक्त. सुलके आहेत ना. सुळके आहेत फक्त. कुठे आहे आम्हाला ताजमहल मंदिर? आणि ते खाली इकडे वेगळी आहे. इथे ना ताजमहल मंदिर कुठे आहे? आणि खाली हा गाव आहे. अशा तऱ्हेने फायनली आपण आलोय राईड कंप्लीट करून तैलबाईला गडावर. आणि समोर बघू शकताय तुम्ही, असं मला वरती बघायला लागतोय तेव्हा दिसतोय तो. आणि या सुलक्यावर मागे झेंडा होता, झेंडा नाही आता सध्या. आणि हा व्ह्यू आहे इथून. हा बघा पूर्ण असा सह्याद्रीचा पठार रंगात दिसतंय तिथून सगळ्या अशा. हा व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. नॉर्मल रील बनवा. गाइस सजेस्ट न्यू नेम चैतेश पाटील ब्लॉग्स. इट्स टू डिफिकल्ट. सजेस्ट न्यू नेम्स. ओके, आपल्या चॅनलचं नाव चेंज करायचं आहे आपल्याला. चॅनलचं नाव सर्च. अरे चॅनलचं नाव भेटत नाही ना लोकांना हे करायला हे जाते. आपल्या चॅनलचं नाव सजेस्ट करा आपल्याला. व्हिडिओ बघा, व्ह्यू बघा मागच्या साईडला. दादा येतोय का खाली? चला, चांगलं आहे की ते बाई. मंदिर आहे पुढे, मंदिराचं दर्शन घ्यायला चाललोय आपण. मागे पुढं सगळी गँग आहे. गुहेत राहायचा अनुभवच वेगळा. आपल्याला मजा आली त्या गुहेत राहायला. चला मंदिराचं दर्शन घेऊ. पुढं आणि हे बघा उंच किती आहे ते. टुवर्ड्स मंदिराकडे चाललोय आपण. हे बघा पोरं येत आहेत आपली. हे काय करताय? ए या रे. पूर्ण अशी खोल दरी आहे इकडे बघा. व्ह्यू फक्त
असं पण आहे का? काय रील बनवते. हे बघा या साईडला पण इथून खतरनाक फोटो येईल. तर हे बघा एक छोटंसं इथे मंदिर आहे महादेवाचं. आणि आपण दर्शन घेतले. इकडे बाहेर बसायला पण जागा आहे. आणि मंदिर ते छोटंसं या साईडला एक पाण्याचं टाकं आहे. आलोय. एक गाडी इथे आणि आपली बाबा जिरली. मला नाही जमणार. थोडा पॅच आहे तो एकदम जाताना तुम्हाला दाखवतो हेल्मेटमध्ये. एकदम ऑफ रोडिंग आहे. नाहीतर मी थोडासा आपला रील जी आहे आणि व्हिडिओ आहे ना ती टाकेन याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. नाहीतर एक आहे ना आपण अशी याच्यामध्ये काढलेली आहे व्हिडिओ. एक व्हिडिओ टाकतो तुम्हाला त्याच्यामध्ये समजून. एकदम ऑफ रोडिंग खतरनाक वाली ऑफ रोडिंग आहे इथे. मला पण होईल. मग मी तर ना आणणार मग जिरली माझी. हा तर ही आहे व्हॅली. एक तिकडून येतो, एक इकडून जातो, एक तिकडून 3 शेपमध्ये वाय शेपमध्ये. वाय तिकडं जाते डायरेक्ट. वाय आहे. एक तिकडून येतोय, एक इकडून, एक इकडून, एक इकडून, एक इकडून. हे बारक आहे. ही लय मोठी आहे तिकडून आले. ऑफ रोडिंग करून आलोय आम्ही पार त्या घराजवळून इथपर्यंत. हे असंच रस्ता आहे सगळा येताना. गाडी आणू का मग? कार अलीकडे चाललोय चालत. कारण आपल्याला गाडी नाही करायची. मधला एक पॅच आहे ना खूप बेकार आहे. त्याच्यामुळे बाबा ना चालत गेलेलं परवडेल. पण ते रिस्क नको. हा बघ समोर दिसतंय हा पठार. कुठे आहे हा बघ. हा पठार इथे समोर. कुठे आहे का? इकडं चाललास खडकात? काय खडकात चाललास? अरे लय लांब कुठं? हा बघ हे झाडं इथे दिसतंयत. लांब कुठं आहे तुला? आलोच. तर हा आहे व्हॅली व्ह्यू बघा. ते येडे दोघं जण एक्सप्रेस घेऊन गेलेत पुढं. हा कुठं आहेत? पुढं कशाला जायचं भाई? इथपर्यंतच. अशा तऱ्हेने आता आपण आलोय. तर आम्ही होतो त्या तिकडे आणि हा तुम्हाला दिसतोय तो तैलबाईला जे आपण पहिलं ट्रॅक केलं. आणि हे इकडून ऑफ रोडिंग करून आम्ही आलोय पूर्ण जंगलातून असं 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 इकडून पुढे इकडे. तर ही तुम्हाला व्हॅली दिसते समोरला. ते याच्यात जनावर असलं तरी समजून येणार नाही. अरे बाबा खतरनाक आहे हे काम. हा बघ याडा इकडं बसलाय. तर ही पूर्ण व्हॅली आपली इकडं दिसते बघा क्लिअर मध्ये. आणि वेलकम टू व्हॅली. तुम्हाला व्हॅली दाखवतो. व्हॅली आय आय आय. थोडंसं चालायला लागलं कारण आमची फाटली भाई. तेवढ्या याच्यामधून आपल्याला नाही जमलं हे करायला यायला गाडी आणायला. हे बघ इथेच फाटते. इथेच पडलो असतं आता. तर वारा सुटलाय बघा खतरनाक. आणि 17% आपली बॅटरी राहिलेली आहे आता. आणि ही आपली गँग. राकेश, हाय अमर. अमर. नाव
राकेश आणि अमर आणि आपला बबलू भाई अल्पेश बसलेले आहेत. काय व्ह्यू वाटते खतरनाक हो. खतरनाक व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. तर पूर्ण इकडे यायला आहे ना तुम्हाला, पूर्ण या साईडला यायला ऑफ रोडिंग करायला लागते. पूर्ण गाडी अशी तिकडून घेऊन येऊन गाडी तुम्हाला मग ऑफ रोडिंग करायला लागते. तर काय कसं वाटते सांगा. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं ॲडव्हेंचर गोष्टी आपण करत असतोय. आणि वारा सरळ येतोय आपल्या अंगावर इकडं. आणि खालून तुम्हाला दिसतंय का तिथे, तिथे ते बघा तिथे आहे ना, तिथे पाणी थोडंफार दिसतोय खाली व्हॅलीत. आणि बसलेत पोरं आपली. अशक्य सुंदर सह्याद्री आवलं बघा. अरे हा कुठला गड, हा कुठला गड राकेश रे? घनगड ना. राकेश कोण आहे? राकेशला काय विचारलं? राकेशला विचारलं. आम्हाला का नाही विचारलं? राकेश म्हणजे काय मोठा काय? तुला माहिती होतं? आता कोण पण सांगेल. तर आता आपला ट्रेकिंग विकिंग करून झालंय, ऑफरोडिंग पण झाले. ऑफरोडिंग पण झालंय. ठीक आहे. आणि आता निघतोय आपण आता घरी जायला. बोजा बिस्तारा उचलला. ठीक आहे. आणि चार्जिंग पण माझी फक्त 5% राहिली. अख्ख्या व्लॉग मध्ये चार्जिंगच सांगतोय. चार्जिंग काय मी दिसतो सगळे. तर आपल्या गाड्या इथे लावल्यात आपण. आणि इथे आपण गेलेलो ट्रेकिंग करायला. आज तुम्हाला माहिती आहे ह्याचे 2 पार्ट बनतील. पहिला पार्ट मी टाकलेला असेल, हा सेकंड पार्ट असेल. तर सेकंड पार्ट पण बघा. हां. आणि तर आपला एक SD कार्ड फुल झालेला आहे. आता इंटरनल मेमरीवर आलो आहे आपण कॅमेऱ्याच्या. आणि निघतोय आम्ही आता इथून. सगळं झाले रेडी. हे काय राहिलं नाही ना आपलं? पाणी बिनी काय पिया? पाणी नको प्या ना. चला निघू आपण आता इथून. कॅमेरा मी चार्जिंगला लावीन आता बाईकला. तर नमस्कार मंडळी, आता वाजलेत ऑलमोस्ट 2:45 आणि आपण आहोत लोणावळ्यात. आपण रिटर्न आलो आहे आता तेलबाईलावरून. आणि आता जेवायचं बघतोय आम्ही कुठे हे भेटेल ते, त्यानुसार थांबू. समोरला डिस्कशन चालू आहे, विचारतोय काहीतरी. एवढ्या ह्याच्यामध्ये मिसळ कुठं नाही आहे रे एवढी ते माझ्या माहितीनुसार. अशा तऱ्हेने आपला जेवणाचा प्लॅन इथं पण फसलेला आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण याचे 2 पार्ट बनवणार आहोत. ट्रेन चालली बघा इथे साईडला. रस्त्याच्या एकदम जवळच आहे. बाईक पार्क केलं तिकडं, एक इथे एक इथे एक इकडं. आणि पोरं चालली आता मिसळ खायला. चालू आहे काय रे? चालू दिसतंय काय? कोपऱ्यातच बसलात एकदम. फॅन चालू आहे का बघा. हॅलो 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 हॅलो. तर हे बघा फायनली आम्ही ते जेवतोय आता. आणि काय म्हणतो मी, मिसळ खातोय आम्ही. आणि आम्ही घरी जाऊन डायरेक्ट जेवणार आहोत आता संध्याकाळी. आता मिसळ हे तुझे पाव आहेत ना, हे तुला ठेव. अरे मला वाटलं इकडे पण कसे काय दिले.
हे बघा फेमस मी काय बोलू शकत नाही, फक्त आम्ही खाल्ल्यानंतर आता सांगू कशी चव आहे ती. पण आम्हाला आता नाईलाजाने इथे थांबलोय आम्ही, बघूया आता कशी चव टेस्ट कशी आहे ती. चांगली टेस्ट असली तर एक रिकमेंड करू शकतो. पुढून खंडाल्यावरून येताना, लोणावल्यावरून येताना खंडाल्याकडे जाताना मध्येच आहे साठे मिसळ. आणि टेस्ट सांगा कशी आहे अल्पेश भाई. हां ॲव्हरेज 10/10. ओके खाऊ शकतो. कशी राकेश? हा मी पण बघतो टेस्ट करून. चांगली टेस्ट. म्हणजे येऊ शकतं खाऊ शकतं. मस्त वाटतं. थोडा आल्याचा हे आहे टँगीनेस. चला आम्ही आता मी इथून बघेन पुढं ब्लॉग चालू ठेवला तर, कारण लय मोठा ब्लॉग झाला आहे ऑलरेडी. आपला 64 GB मेमरी कार्ड संपवून इंटरनल चालू झाले. इंटरनल पण किती संपलं असेल काय माहिती नाही. आणि मला एडिट करताना नाकीनो येणार आहेत. 10 दिवस जातील ब्लॉग यायला असं वाटते. चला आम्ही मिसळ खाऊन घेतो, नंतर बोलू तुमच्यासोबत. तर मध्येच आता मिसळ खाल्लं, तुम्ही ब्लॉग बघितला असेल मिसळचा. मिसळ चांगली होती आणि पोट पण भरलं. आणि एवढं फटीक झालं ना की इच्छा होत नाही आहे म्हणजे जास्त खायची. नाहीतर 3-4 पाव आरामात लोळवले असते. 3-4 पाव लावण्याची इच्छा अजिबात नाही होती. चला खंडाळा टाकले गाडी आपण आहोत खंडाळ. आणि इथे ट्रॅफिक लागते मला माहिती आहे. हे आहे मॅप्रो गार्डन. जाताना भेटला बहुतेक रे आम्हाला. हा तो समोरचा चाललाय ना, त्याने सगळं विजन ब्लॉक करून टाकले. नाहीतर बरोबर काय मग समोरला एवढी ट्रॅफिक नाहीच आहे. मागे रायडर थांबलेले, एक रॅली कुठली तरी आली आणि पूर्ण त्यांनी हे उडवले, गुलाल उडवलं. हा बरोबर. काय गाडी चालवतोय. संध्याकाळचे वाजलेत आता मित्रांनो 3:47. आणि आता कशी हे मारते गाडी. आणि सकाळी जिथं फोटोशूट केलेलो त्या समोरच्या एरियामध्ये आपण आलो.
व्ह्यू थोडासा हे झाला इकडचा, हा बघा व्ह्यू आहे ना पूर्ण ब्लॉक झाला आहे. ब्लॉक म्हणजे असा धुकं सगळं झालं. धुकं नाही आहे, हे फॉग आहे. फॉग म्हणजे पोल्युशन फॉग. नाहीतर हा इथे मस्त वातावरण होतं. संध्याकाळच्या टायमाला तर चांगलं व्हायलाच पाहिजे. आपल्या रायडर लोक इकडे अशा गाड्या बाहेर काढतात. आणि मग इथे नाश्ता पाणी काय करायचं असेल तर इथे दिसते. सकाळी आपण इथे सकाळी समोरला फोटो काढतो. खूप लोक थांबतात या साईडला, जसे आता पण थांबले. हा वारा थोडाफार लागायला लागला माझ्या हेल्मेटमध्ये. आणि जेव्हा निसर्ग मस्त खाल्ली त्याच्यामध्ये थोडाफार असं वाटतं हे केल्यासारखं वाटतं, झोप आल्यासारखं. नाहीतर ऑलमोस्ट आपण सकाळी निघालेलो 5 वाजता आणि आता वाजले बघा. कुठं राहिले? समोर बॅनर दिसला काय? अरे याला निघतो, खोपलीला बाहेर निघतो भाई. हा जातो ना टनलवरून पुढं घेतला ना की तुला राईट मारायला लागतोय, माहिती आहे का? वाटलं असं त्याला विचार, पोलिसांना पण. लवकर गेलो असतो भाई. चल चल चल. रेकॉर्डिंग चालू आहे. चला रे चला, नो एंट्री. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. हा रस्ता मस्त केलाय आता. पहिलं खूप याच्यावर खड्डे बिडे असायचे, म्हणजे अरुंद रस्ता होता. रुंद केलाय. रुंद वाटते मला. तुम्ही मेरी सबरी सुना है, तुम्ही मेरा हरी.
मला आता ब्लॉक करायची अजिबात इच्छा होत नाही आहे, कारण काय आहे, मरणाचा डोले माझे हे करते जमत आहेत. रास रास म्हणजे रासच जमते. छोटे छोटे कुट्टू काय गाडी आहे एकदम नाही. ए लावड्या काय बोलणार भाई, काय लोकांचं कसं काय काय. अरे थोडी जणाची नाही तर मला तरी ठेवा लाज. कुठून पण येतात, सायकल करतात, तिकडून 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 इकडून. लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय. हा चॅनल शेअर कर ग्रुपला. हा डायरेक्ट लिंक टाकेन ना ग्रुपला आपल्या. आणि फोटो लवकर पाठवा. त्याच्या आल्यानंतर जाऊ तिकडं आणि रिटर्न येऊन झोपती बिपती लोकांना बरं की कधी गेले नाही कधी झालं. चालेल चला भेटू ना बाबा. आता आपलं कोकण राईड मारायची आहे. हो अच्छा. जबरदस्त राईड झाली आज. कसला दुरला उडत गेलाय भैया एवढा. आपले सगळे रायडर तिकडे गेलेत. आपले रायडर पनवेलला गेलेत अर्धे. तिथं त्यांना मग पेणला. ऊन बराच आहे. बेकार ऊन लागते, जाळते ऊन. ग्लोव्ज घातले पाहिजेत बाई. ग्लोव्ज घालतो मी, तर हात सगळे काले पडतील माझे. असं मी कालच आहे बोलायचं घरात. याच्यामध्ये गेल्यावर येते. पेणीतून आहे 28 किलोमीटर. हात रुमाल घेतले काय? घेतले. छोटे मोठे खर्च आपल्यासाठी काय नाही. एवढ्या खर्चासाठी थांबलं तर बघा. हे वायझरचा एक प्रॉब्लेम असतो या की तुम्हाला वायझर टिंट वायझर लावायला लागेल आपल्याला. तर आज लय मजा केली आम्ही. आणि तुम्हाला पण जमलं तर राईडला हे करा आणि राईड एन्जॉय करा आपली. असंच राईड आपण करत राहू. रायडिंग पॅशन बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी रेग्युलर राईड करावी लागतील संडेला. पुढच्या संडेला पण एखाद कुठे राईड असणार त्याकडे. या संडेला एक राईड झाली, पुढच्या संडेला पण एखादी राईड करू. चालू केला हा हो.
एक नंबरच मग काम झालं घरी. हां बरोबर, येताना फक्त तुम्हाला इकडून जायला लागतं, जाताना ना जाऊ काम तुझं खतरनाक एक नंबर. फोटो बिटो रास काढलेत आम्ही, टाकायचे आहे त्याला पण पोस्ट करू. तर मंडळीनं आपण आलो आता घरी आपल्या, ऑलमोस्ट 5 मिनटात पोहोचू. तर मी ब्लॉग इथे एंड करतो आहे. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढ्यापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आपले हे 2 भाग होणार आहे. हा तुमचा पहिला ब्लॉग बघताय तुम्ही आणि सेकंड भाग पण याचा तुम्ही बघताय. हा ब्लॉग बघत असाल तर तुम्ही फर्स्ट ब्लॉग पण बघताय आणि सेम व्हिडिओ क्लिप मी सेकंड ब्लॉगच्या एंडिंगला पण टाकणार आहे. तर एवढ्यापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि असंच चॅनल आपल्या सपोर्ट राहू द्या. आपल्याला नाव चेंज करायचं चॅनलचं ते पण सजेस्ट करा तुम्ही सर्वांनी, एकदम चांगलं भारीपैकी. चला भेटू आपण अशात नवीन एका ब्लॉगमध्ये, एका राईडमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. राईड सेफ राईड करा. चला भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सर्वांना.